आपण वाचलेलं आहे. सल्लसूत्र वाचल्यानंतर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे का मरत्याचं जीवन हे बेभरोशाचं आहे. म्हणजे तो जन्माला आला तो आज ना उद्या 100 वर्ष जगून तो मरणार आहे. याचा अर्थ काही लहान लेकरांना असं वाटतं की आम्ही सध्या काही मरत नाही, म्हातारे माणसं मरतात, आतापर्यंत आम्ही गेल्या जाणतो आमचे हसण्या खेळण्याचे दिवस आहेत. पण मरण कोणाला सांगून येत नाही, होऊ शकते आपण लहान वयात पण जाऊ शकतो नाही का, त्या सल्लसूत्रामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे आपल्याकडे आलेला जो दिवस आहे तो खूपच महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा असून चांगल्या कर्मासाठी किंवा चांगल्यासाठी तो कसा घातला पाहिजे या अनुषंगाने जसं सरांनी सांगितलं, वैशाली इथे खूप म्हणजे साथ आली होती मरणाची, तिथे ते भगवंतांनी सल्लेसूत्राचं पठण केलं होतं आणि बुद्ध शिकवणीनुसार त्याला कसं घेतलं पाहिजे आपण, तर ते मग त्यांनी त्याच्यात सांगितलं होतं. आता इथे दुःख, अनित्य आणि अनात्मा ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, या 3 गोष्टीवर मी थोडक्या वेळामध्ये काही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून जर आपल्याला काही माहिती भेटली तर नाही काही, तर उद्यापासून आपण शिलाचं आचरण करणं कसं महत्वाचं आहे याच्याकडे भर दिला जाईल आणि काही प्रमाणात आपण शिलाचं आचरण करू शकतो. नाही जसं शारदाताई गेल्या तशा एक दिवस मी पण जाणार आहे आणि इथे बसलेले सर्व लोक मागं किंवा पुढं सर्वच जण जाणार आहे. हा निसर्ग नियम आहे. पण हे ऐकताना मात्र खूप सोपं वाटते, तत्व म्हणून पाहताना खूप सोपं वाटते. पण जेव्हा डॉक्टरकडे गेलो आणि मला जर सांगितलं की तुम्हाला अशा अशा पद्धतीचा एक भयानक रोग झालेला आहे किंवा माझी जी मुलगी आहे माझ्यापेक्षा लहान आहे तिला असा असा रोग झाला आहे किंवा ती आता मृत्युमुखी पडणार आहे किंवा मी मरणार आहे, ह्या ज्या गोष्टी ऐकून एक प्रकारे आपल्याला म्हणजे दुःखाची निर्मिती होते नाही का. आपल्याला चिंता वाटते, आपल्याला अस्थिरता वाटते, आपल्याला अस्वस्थता वाटते. तर असं का वाटते? तुम्हाला दोघीला जर बसणं जमत तर तुम्ही बाहेर केलेलं बरं आहे. कारण शिकवणीचा म्हणजे जो अर्थ आहे त्या अर्थाचा मग बेअर्थ होते आणि इथे जी गोष्ट आहे ती होत नाही. मी पहिलेच सांगितलं की ज्या लोकांना इथे आदरांजली वाहण्यासाठी थांबता येत नसलं तर नाही थांबत, काही फरक पडत नाही का. इथे 2-3 लोक असले सर मी आणि आम्ही आता करून घेऊ नाही का. काही लोकांना कसं वाटतं की कार्यक्रमाला आमचं येणं खूप महत्वाचं आहे नाही का आणि मग आम्ही आल्याशिवाय कार्यक्रम समोर जाऊ शकत नाही असं नाही. कार्यक्रम होत राहील, कार्यक्रम चालत राहते नाही का. पण कार्यक्रमाची जी गरिमा आहे ती आपण राखली पाहिजे आणि ज्याच्याकडून राखणं जमतच नसलं ते लोक नाही राहिले तरी बरं राहते. आता पुन्हा पुन्हा जर आपल्याला डिस्टर्ब जर होत असलं तर मग मात्र अधिकही आपल्याला अधिक कमी वेळ राहील का. तर मी होतो इथे की बौद्ध धर्मानुसार ज्या ज्या गोष्टी आहेत का आपण जन्माला आलो तर एक दिवस आपला मृत्यू होणं अटळ आहे नाही का. भलाई कोणी 100 दिवस जगणार, कोणी 50 वर्ष जगणार, कोणी 100 वर्ष जगणार, कोणी लवकर जगणार. पण एक गोष्ट निश्चित आहे का, जे आता ताई बोलल्या त्यावेळेस असं वाटून राहिलं की शारदाताईने जे केलेले जे कर्म आहे तर ते कर्म आपले शिल्लक राहतात आणि त्या कर्माच्या अनुषंगाने त्याचं जर कोणी आचरण केलं तर एक प्रकारे त्या कर्माला समोर आपल्याला घेऊन जाता येते. ही बुद्धिझमची शिकवण आहे आणि ही शिकवण जर समजली तर मग एक प्रकारचं जास्त दुःख होत नाही. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. म्हणजे जो आला तो प्रत्येक जाणार आहे, त्याच्यामध्ये मी पण स्वतः आहे. म्हणून खूप गंभीरतेनेच सगळ्या गोष्टीकडे मी मरणार आहे म्हणून असं जगण्याचं नाही, पण त्याची एक प्रकारे आपल्याला स्मृती असली पाहिजे का मला एक दिवस इथं जाणं आहे आणि त्यामुळे आपले लाईट लागले पाहिजे, त्यामुळे आपली समज वाढली पाहिजे की आपल्याला ज्या लोकांसोबत राहायचं आहे त्या लोकांसोबत मैत्रीपूर्ण चांगलं आणि जे आनंदानं राहायचं आहे नाही काय. मग आपल्या स्वतःच्या हट्टापायी, आपल्या स्वतःच्या म्हणजे लोभापायी आपण एकमेकाला पिळवणूक केली नाही पाहिजे, ही समज त्याच्यातून प्राप्त होते. अन्यथा आपल्याला कसं वाटते का मी इथे आलो तर एक प्रकारचं अमृत पिऊन आलो आणि मी काही मरणार नाही, मी म्हणजे अजरामर तसाच राहणार आहे.
असंही जरी नाही वाटलं तर समजा उदाहरणार्थ मी लहान आहे किंवा लहान लेकरांना असं वाटतं की हा लोक मरतात पण म्हातारे होऊन मरतात, त्याच्यामुळे माझ्याकडे खूप वेळ आहे, त्याच्यामुळे आता मी अभ्यास केला नाही तर चालते, त्याच्यामुळे मी जास्त धिगाणे केले तरी चालते, टीव्ही पाहण्यामध्ये वेळ घालवला तरी चालते, नाही का मोबाईलमध्ये. कारण का आता मात्र मोबाईलमध्ये वेळ घालवला तरी चालते, कारण का सध्याच काही मी मरणार नाही. मरणार कोण आहे? म्हातारे पुढे जे म्हातारे झाले ते नाही का. पण त्याच्यामुळे आपलं एक प्रकारचं दुर्लक्ष होऊन आपल्या खाण्यावर, आपल्या व्यायामावर, आपल्या डाएटवर, सगळ्या गोष्टीवर काय होते? दुर्लक्ष होते. आणि दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्याला म्हातारपण येण्याची काही संधी शिल्लक राहत आणि मग आपण पाहतो की ॲनिमिया नावाचे रोग, नाही का, जीवनसत्वाची कमतरता, ह्या बऱ्याच गोष्टी होते. कशामुळे होते? तर आपलं जे जगणं आहे ते एक प्रकारचं विस्मृतीमध्ये चाललेलं असते. आपल्याला असं वाटते की मी इथं सदा आणि सर्वदा राहणार आहे, जाणार नाही. असं करता करता मग काय होते? त्या वर्षाचा अभ्यास आपण करत नाही, परीक्षा जवळ येते, नाही काय. परीक्षा आल्यानंतर आता जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मधून सवलतीनं पास करून दिल्या जाते. असं करता करता मग लग्नाच्या तिकडे जाते. लग्नात त्यांनी मुलगा जर असला तर मग तो चांगला शिकला नसल्यामुळे त्याच्या अपेक्षा खूप असते तर त्याला तशी मुलगी भेटत नाही. इकडे ही चांगली शिकली नसल्यामुळे हिच्या अपेक्षेप्रमाणे मुलगा भेटत नाही. ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशामुळे होते? तर हे जे निसर्ग नियम आहे हे आपण चांगल्या पद्धतीनं समजून न घेतल्यामुळे होते. मग संधी कशी असते? आपल्याला संधी असते की समजा आता शारदा आई आपल्यामध्ये होत्या आणि त्या गेल्या, तर एक प्रकारे जे नेहमीचं मन आहे आपलं, जे सदा सर्वदा अहंकारामध्ये राहते की मी मरणार नाही, त्या अर्थानं एक प्रकारे आपण कनेक्ट राहून आपल्याला जर त्याची जाणीव झाली का यस मला मात्र एक दिवस इथून जावं लागते. आणि मग जसं कोणी त्यांच्याबद्दल बोलते, नाही का, जसं आता ताईने बोललं तर कोणी गेल्यानंतर मी बाबा चांगला होतो काहीतरी केलं तर काही काही लोक गेल्यानंतर बरा झाला गेला म्हणते, तो असा परेशान करणारा होता, शांत बसणारा नव्हता, कुठे घालणारा होता, सगळ्या समाजाला परेशान करणारा होता, बरं झाला एकदाचा तो मेला तर, नाही का. आता ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मरणानंतर आपलं काय शिल्लक राहते या अनुषंगाने बुद्धिझम मधली ही तत्व आपल्याला समजून घ्यावं लागते. इतर धर्मामध्ये किंवा इतर शिकवणीमध्ये काय सांगितले जाते की आपण मेल्यानंतर आपला जो आत्मा आहे, नाही काय, आपला जो आत्मा आहे तो पुन्हा दुसरीकडे जन्म घेते. तर आपल्या बुद्धिझम मध्ये तसं नाही आहे. आपल्या बुद्धिझम मध्ये मनुष्य हा काया, वाचा आणि मनानं बनलेला आहे. जर मृत्यूनंतर मग आपली काया काय होते? काया म्हणजे समजते का? शरीर कशा कशाने बनलेलं आहे? पंचधातू, 5 तत्वांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, नाही काय, आणि आकाश. तर ह्या धातून ते शरीर बनलेलं आहे. आणि बुद्धिझमची अशी मान्यता आहे की ते शरीर आपलं जे आहे त्याच्यासोबत आपल्याला बोलण्याचं जे आहे वाचा पण दिलेली आहे आणि त्याच्यासोबत सोबत आपल्याला मन पण आहे. इतर धर्मामध्ये मनाचा काही अभ्यास केलेला नसते. म्हणजे आपल्याला इथे जे कोणी शांत बसू देऊन नाही राहिलं ते कोण आहे? मन आहे, नाही का. आपण जरी इथं बसलो, इथे लोकाची काही लोक बसलेले आहे, काही लोक मोठे माणसं काय म्हणीन म्हणून बसलेले आहे, काही लोकांना असं वाटतं का घरचाच कार्यक्रम आहे आपला बाबा तर तिथं बसल्यापेक्षा इथं बसलेलं बरं, नाही का. ते कशामुळे होते? हे सांस्कृतिक स्तरावरच्या आपल्या गोष्टी आहे का जे मन आपल्याला त्या करायला लावतात. पण खऱ्या गोष्टी कोणत्या आहे? खऱ्या गोष्टी आपला तसा स्वभाव बनला पाहिजे. आणि जोपर्यंत आपला तसा स्वभाव बनलेला नाही तिथं तोपर्यंत आपल्याला तसा इंटरेस्ट किंवा तिथं तोपर्यंत आपल्याला रुची किंवा तिथं तोपर्यंत आपल्याला छंद निर्माण होत नाही, नाही का. जर एखादी सिरियल जर असली तर त्या सिरियल मध्ये आपण किती गंभीर राहतो बरं. म्हणजे घरातल्यानं जर कोण म्हटलं का एक ग्लास पाणी आणून द्या तरी कोणी पाणी आणून द्यासाठी उठत नाही. पण इथे असं विचार करतात लोक काय 30 मिनिट कधी होते का नाही होत का, म्हणजे उद्याचा दिवस निघेल का काय, नाही का. तर ही गोष्ट जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत एक प्रकारे आपण स्वतः भोगतो आहोत की नाही त्याची जाणीव होत नाही. आणि अशा प्रसंगामध्ये आपल्याकडे संधी असते
ती संधी उपलब्ध करून देणारे कोण असते की ज्यांनी चांगले कर्म करून इथून गेलेले असते, मृत्युमुख पडले असते ते असते. आणि मग आपल्याला अशा प्रसंगी त्यांच्या कर्माचं पुनर्नोंद करावं लागते आणि त्याच्यातून जे लोक जिवंत आहेत त्या लोकांमध्ये प्रेरणा निर्माण होते का बघा आपल्याला काहीतरी करून गेलेलं पाहिजे. आणि असं जर कोणाला असं वाटलं तर एक प्रकारे आपल्या शिलाचरणाला त्याची कास म्हणजे लागते, आपल्याला आस लागते, श्रद्धा निर्माण होते, आपण ते करतो. आणि आपल्यामधला जो अहंकार आहे, आपल्यामधला जो म्हणजे अहमगंड आहे की मी इथे अजरामर आहे, जाणार नाही, मरणार नाही, तो एक प्रकारचा नष्ट होते. आणि मग बुद्धिझम मध्ये दुसरी गोष्ट काय सांगितली की जी वाचा आहे, ही वाचा आहे, ती वाचा ही आपण गेल्यानंतर इथंच राहते. कशा अर्थानं? हे शाळेत जाणाऱ्या पुढे सांगा बरं, सांग बरं का ते वाचा आपली इथे कशानं इथे अशी तशी राहते शिल्लक? कर्मानं. त्यात येईल काय नाव आहे तुझं? सांग सांग बाळा. तुम्ही असं घाबरू नको, सांग सांग. सृष्टी दिदी. हा, इथे वाचा शिल्लक राहते, कशी राहते? चांगल्या बोलण्यामुळे. हा, वाचेचेही काही कर्म आहे. कोणते कोणते? वाचेचे 4 कर्म आहे. बुद्धिधर्मामध्ये सांगितलेलं आहे की बोलाचं आहे ते सत्य बोलाचं, बोलाचं आहे तर सत्यच नाही तर ते एवढं मैत्रीपूर्ण बोलाचं, ममतापूर्ण बोलाचं का कुणाला जर बोललो तर त्याचा राग नाही आला पाहिजे, नाही काय, त्याला खटकलं नाही पाहिजे, नाही का, तर तसं बोलायचं. त्याच्यानंतर बोलत असताना ज्या समोरच्या माणसासोबत आपण बोलतो आहोत तर त्या समोरच्या माणसाला असं वाटलं पाहिजे का बोलणारा जो बोलते त्याचा मला उपयोग होत आहे आणि बोलणाऱ्याला असं वाटलं पाहिजे का मी ज्याला सांगतो तर त्या सांगण्यामुळे मला पण उपयोग होत आहे. नाही की नाही, दोन इकडे जर ती गोष्ट नसली तर मग या सांगणाऱ्याला मोठा अहंकार चढते का माझ्यासारखा सांगणारा कोणीच नाही, माझ्या सांगणारा कोणीच नाही असंही म्हटलं तरी ते परेशानी आहे. आणि त्याला जर असं वाटलं का मी बिचारा आहे, सांगणाऱ्याने सांगत राहावं आणि मी मात्र ऐकत राहावं तरी परेशानी आहे. तर ऐकणाऱ्याला असं वाटलं पाहिजे का यस हे माझ्या कामाचं आहे, हे मी ऐकत आहो, त्या अर्थानं त्याचा पण विकास होते. आणि सांगणाऱ्यालाही त्याचा अहंगंड नसला पाहिजे की मला सांगता येते जगात माझ्यासारखा कोणी नाही. ही कोणती लेवल आहे वाचेची? ही 3री आहे. आणि मग अशी जर लेवल असली तर 4थी लेवल वाचेची अशी आहे की त्या लोकांना एकमेकाला पुन्हा पुन्हा भेटावं वाटते, नाही का. नाहीतर आपण एकदा असं बोलतो लोकांना तो म्हणते तू मरीन तर तोंड नाही पाहिजे. मग ही जी गोष्ट आहे शिल्लक राहणारी आहे तर गेल्यानंतर ही गोष्ट शिल्लक राहते, नाही का. तर बुद्धिधर्म असं म्हणते की मग हे जे वाचन केलेले तुमचे जे कर्म आहे तुम्ही गेल्यानंतर ते शिल्लक राहते. दुसरी गोष्ट आहे जे चित्त मन जे आहे, मग या मनाच्या अनुषंगाने तुम्ही काम करता सकारात्मकतेमध्ये आणि त्या ज्या गोष्टी कोणाला आवडल्या, समजा आता माझं बोलणं त्या पोरींना आवडलं, सृष्टींना, नाही का, तर सृष्टी काय विचार करत का नाही का सुगतानंद धम्मचारी जे आले होते ते खूप सुंदर प्रकारे बोलत होते आणि मग मी मेलो, पण सृष्टीचं बोलणं माझ्यासारखं सुरूच राहिलं. तर त्या रूपानं एक प्रकारचं मी माझं अस्तित्व कायम तिथे राहते. सृष्टीच्या नंतर सृष्टीला बाळ झाला किंवा सृष्टी सासरवाडीला गेली, तिथं तिच्या लेकराला जर असं वाटलं का सृष्टी आपली आई खूप छान बोलत आहे बाबा, नाही का, आणि सृष्टी चालली गेली तरी सुगतानंदचं बोलणं चालूच आहे. ते त्यांच्या मुलाला सांगून का अरे हे जे माझं बोलण्याची पद्धत आहे हे मी कुठून घेतलेली आहे. असंच आपण हे काय बुद्धापासून सगळं घेत घेत आलेलं आहोत, नाही काय. या अर्थानं ती गोष्ट आपली शिल्लक राहते. म्हणजे आपलं काया वाचा मनानं आपण 3 घटकानं बनलेलो आहोत. तर मग आपण काय शिल्लक राहतो इथे? मृत्यूनंतर सगळं संपते का? नाही. ज्या गोष्टी आपण चांगल्या करतो सोबत सोबत वाईट पण करतो. म्हणजे वाईट गोष्टीचंही लोक करत राहतात, नाही का. एखाद्या माणसानं एखादी जर वाईट गोष्ट केली, नाही का, उदाहरणार्थ हा आमचा म्हणजे इतक्या लोकांचं मला नाव नाही पोरांचं म्हणून आमचा हा सुगत आहे, नाही का. हा आमचा सुगत काहीच करत नाही, लहानपणी आहे, जन्मला खूप चांगलं त्यांचं मन आहे आणि एखादा त्याच्या समोर ब्रिस्टॉल पेतानी दिसला आणि ती ब्रिस्टॉल म्हणजे कशी ह्या इच्छा बोटात घेऊन आणि ते हिरो आणि आता त्यांना असं करू तो जर पेत असला पेनारा, सुगतला जर असं वाटलं का हे तर रजनीकांत सारखी स्टाईल दिसते गळ्यात आणि हे माझे आप्पा आहे, काका आहे, मामा आहे, तर ही गोष्ट मला केली पाहिजे, नाही का. आणि सुगत काय करतो मग
कोणी घरी नसल्यानंतर सुगत उदाहरण वगैरे बघायचं नाही का, इथं सुगर राग यायचं नाही, माझी बदनामी करायला बाबा, नाही तसं काय नाही, उदाहरणार्थ. फॉर एक्झाम्पल सुगत काय करतोय, सगळेजण गेल्यानंतर लपून तो कुठून आणते काय आणते त्याची माहिती करून घेतो. माहिती करून घेतल्यानंतर मग काय तो ते तशीच ब्रिस्टॉल पकडतो आणि तो म्हणजे पेटवतो आणि तो पेतो. मग सुगतचे मित्र म्हणते अरे बापरे काय, अरे हे माझ्या मी आप्पाकडून घेतलेली गोष्ट आहे. या अर्थानं त्यांच्या आप्पा सुगत मध्ये आहेत जिवंत, नाही काय. मग सुगत मध्ये जिवंत असल्यानंतर सुगत पासून जर एखाद्या त्याच्या मित्राने प्रेरणा घेतली तर तो त्याच्या एरियामध्ये जाऊन तशीच ब्रिस्टॉल पेते आणि तिच्या म्हणते अरे बापरे काय स्टाईल आहे रजिना, काय झाली. नाही मी हे कुणाकडून घेतली, सुगत करून घेतली. या अर्थाने जो तो बुडा आहे किंवा झोपून आहे ज्याच्याकडून हे घेतलेले आहे त्या अर्थाने तो कसा आहे, जिवंत आहे. अशाच पद्धतीनं आपल्या अज्ञानामुळे आपल्यामध्ये लोभ, द्वेष आणि काही लोभाच्या ज्या गोष्टी आहेत रूढी परंपरेनं आलेल्या आहेत. आपली आई सांगते आपल्याला तिकडे इकडे काही जायचं नाही म्हणते, ते बावली लोक आहे म्हणते, आपण लालवण आहे तिकडे नाही जायचं. किंवा आपले वडील सांगते अबे ते सोमोशी आहे ते चांगले लोक नाही त्याच्यात नाही राहायचं. अशा पद्धतीने ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये येते आणि जरी आपले पुढे जाते तरी आपल्या डोक्यामध्ये त्या गोष्टी शिल्लकच राहतात. किंवा मग चांगल्या गोष्टी असते, काही आई वडील सांगते का ते पोटजातीच्या फसगडीत पडू नका रे, एकत्र राहा, इकडली पोरगी गेली चालते तिकडली पोरगी गेली चालते. आणि जरी तो चालला गेला सांगणारा तरी त्या अर्थानं एक प्रकारे हे सांगणं शिल्लकच राहते. लक्षात येऊन आलं का मी काम राहतो. म्हणजे आपण आत्मा आहे, मी मागच्या जन्मात काहीतरी केलं होतं, मी मागच्या जन्मात गाय होती, बकरी होती किंवा मागच्या जन्मात काहीतरी एखाद्या श्रीमंताच्या घरी होती आणि आता मग मात्र मी इथं आली. ह्या ज्या टीव्ही पाहून, त्या प्रसारण पाहून, वेगवेगळ्या कन्सेप्ट पाहून आपल्या डोक्यामध्ये कचरा भरून गेलेला आहे. आणि मग आपलं मागच्या जीवनात मी कोण होती आणि पुढच्या जीवनात मी कोण राहणार आहे, नाही का. आणि किंवा काही नाही तर त्या टीव्ही मध्ये म्हणजे आपलं दिवा स्वप्नाचं जीवन पाहून फक्त आणि फक्त कल्पना करत राहणे, वर्तमानामध्ये काही न करणे असा आळस आपल्यामध्ये भरून जातो. हे जर सत्य आपल्याला कळलं नाही तर मग आपण अभ्यास करत नाही, काही नाही, मला पती कसा भेटन, अमक कसं होईल, ढमक कसं होईल, अभ्यासात कोणीच पाहत नाही. तिकडे आले अरे पुरा अभ्यास कर रे, नाही माझी बायको कशी राहील, अमक अभ्यासात अजिबात नाही. इकडे नापास झाल्यावर तिकडे पोरगीच भेटत नाही आणि इकडे हिलाही पोरगा भेटत नाही कारण इकडे मार्क लिस्ट बरोबर नसते, काही नाही नाही का. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे सत्य जर आपल्याला समजलं नाही की वर्तमानात जीवन जगणं काय, आणि हे कधी समजते तर हे जे आपलं अज्ञान आहे, आपल्या रूढी परंपरेनं आपल्याकडे काही गोष्टी आलेल्या आहे, आपल्याला आपल्या आईकडून आपल्या बाबाकडून काही गोष्टी चांगल्या आलेल्या आहे, काही गोष्टी वाईट आलेल्या आहेत. त्याचं आपल्याला त्याचं मूल्यमापन करायचं आहे की ठीक आहे त्यांच्या काळामध्ये ते तसं होतं, त्यांच्या इकडे कुठून आलं ते नाही का. आपण काय म्हणू, माझ्या माईनं मला ते सांगितलं, माझ्या वडिलांनी मला ते सांगितलं, नाही काय, आणि त्यांच्यावर आपण दोष देत राहू. तर आपल्याला काय करावं लागते, आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला हे खूप मोठी गोष्ट आहे, परंतु त्यांच्याहीकडे हे ते रूढी परंपरेनं आलेलं आहे. पण त्यांना शिकवणारं कोणी नव्हतं, आपल्यासारखं अभ्यास करणार, तर त्यांच्या हयात असेपर्यंत ते होतं. पण आता माझ्या डोक्यामधलं जर आलं ते जर मी काढून टाकलं तर एक प्रकारचं माझ्या आईचं चित्त मी सतगतीकडे घेऊन जात आहे, म्हणजे चांगल्या मार्गाकडे घेऊन जात आहे असा त्या गोष्टीचा अर्थ होते. म्हणजे तिकडे कोणती गती नाही आहे, ती सगळी गती जी आहे आपल्याला इथंच करावं लागते. आता मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला, मला वाटतं या कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. आणि मग पाहतो बघा, मी 6व्या वर्गामध्ये होतो. मी 6व्या वर्गामध्ये असताना माझे जे मित्र आहेत ते आमच्या, आता तुमच्या इकडे हे नसन म्हणा त्या जाती पोटजाती वगैरे, पण हे आमच्या इकडे गोष्ट आहे, तिकडे अमरावती जिल्हा तालुका शिरसगाव मोजली तिथली गोष्ट. आणि माझे जे मित्र जे आहेत तर ते बावनी म्हणून तिकडे आमच्या इकडे सबकास्ट म्हटले जाते आणि आमची जी होती ती लालवण होती. तर मग ते मित्र माझे असल्यामुळे मला ह्या काही गोष्टी माहीत नाही का, कोणी बावनी असते कोणी लालवण असते, मला त्याच्याबद्दल एवढी
आपुलकी होती मित्रा, कारण आम्ही वर्गात गेलो की का रे ते हरिजन कोण आहे असं म्हणत होते. त्यावेळेस ते महार्थ नव्हते म्हणत, पण बौद्ध नव्हते म्हणत. मग आम्ही 4-5 मित्र उभे होत होतो. 4-5 मित्र उभे झालो की मग आम्हाला खायला फुकट भेटायचा, पुस्तकं फुकट भेटायचे, काही पैसे भेटायचे. तर आम्हाला आनंद वाटे का, आम्हाला वाटे का ह्या बाकीच्या पोराबद्दल बरं आहे, आम्ही आम्हाला हे सगळं भेटून राहिलं. मग आमची चांगली मैत्री, मग चांगली मैत्री, चांगला अभ्यास करणं, चांगलं मार्कही चांगलं भेटते, अभ्यासही चांगलं करणं. आणि मग माझ्या घरी येणं जाणं, त्यांच्या घरी येणं जाणं. तर माझी आई मला एक दिवस काय म्हणते, किशोर इकडे म्हणते, तुला एक गोष्ट सांगतो. मग तिने मला सांगत, ते जे आहे ना म्हणते ते आपल्या जातीचे नाही म्हणते. अरे म्हटलं आपल्याच जातीचे आहे, त्यांना सगळं भेटते. माझ्यासोबत बाबासाहेबांचे फोटो त्यांच्याकडे आहे, सगळं आहे. नाही नाही आहे जरा, ते भावनी आहे म्हणते त्यांच्याकडे, नाही जायचं. मग तिनं असं म्हटल्यामुळे मला मोठा प्रश्न पडला का आता हे नवीनच काय आलं, आता मला तर त्यांच्यासोबत खेळायचं आहे, त्यांच्यासोबत राहायचं आहे. आणि हिनं मारली पिन मला इकडून नाही का. आता हे आपण काय म्हणतो, हा जातीवाद बाहेरून येते. तर बाहेरून नाही तर ते चातुर्वर्ण व्यवस्थेवाल्यांनी ते तसं करूनच ठेवलाय. ब्राह्मणांनी ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व कायम राहण्यासाठी त्यांचा ॲप एवढा डाउनलोड केलाय का बगर नेटचा चालू राहते तो. असं त्याला काही नेट नाही पाहिजे, काही नाही, घरातलंच नेट असते बिलकुल नाही का. असा बगर नेटचा चालू राहते, रिचार्ज मारायचं काहीच काम नाही, काही नाही. माझ्या आईने माझ्याकडे सांगितलं आणि माझी गडचेपी सुरू झाली काय याला कसं. तर मग मला त्यात तिचं सांगणं काही नाही. मी मग तिला आधी दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारला, का गं म्हटलं त्यांना का घरात नाही द्यायचं. तर ते काय म्हणे, ते बावन मुताडे आहे म्हणे, चुलीत मुताडे आहे. याचा अर्थ तुम्हाला समजलं का. चूल आता लेकरांना समजते ते स्वयंपाक करायचे असते. आता गॅस गीस असलं तुम्हाला ते काही समजत नसं. तर तिचा मग मी म्हटलं आता ते चुलीत मुतल्यामुळे जर स्वयंपाक झाल्यावर आलं चाललं नाही काय, तिला तुला समजत का नाही. मला इतकं धनकावलं तिनं का सांगता सोय नाही. मला समजलं नाही की हिनं मला मारलं त्यासाठी. मी त्यांना घरी आणण्यासाठी तिला एक उपाय सांगत होतो का स्वयंपाक झाल्यावर आले चालेल का बाबा, कारण ते स्वयंपाकाला अडचण जर होत असेल तुझ्यानं. आणि तिनं मला ते स्वयंपाक करतानाच बोलवून सांगितलं. मग माझं समज कशी झाली काहीतरी कनेक्टेड असं आहे नाही का. तर मग तिनं मला मारलं. मग जसा जसा मी मोठा होत गेलो मला ते समजू लागलं. आणि समजू लागल्यानंतर मात्र त्याच्यावर काम केलं. आणि आमचं गाव जरा चांगलं होतं की जे आमच्या अगोदरची जी पिढी होती शिकलेली, तर त्यांनी त्याच्यावर काम करणं सुरू केलं होतं. पण हे म्हणणारे पुढे हे आपले पिना मार्ग चालूच ठेवत होते. म्हणजे मग आम्हालाही त्याच्यावर काम करणं खूपच जड जात होतं. 2 झेंडे होते, 2चे मग 3 झाले. आणि मग आम्हाला मोठा परेशान पडली का हे 3 कसे झाले. मग आम्हाला ते एकत्र करावं लागलं. आता मात्र एकच झेंडा आहे. आता आम्ही सगळं चांगलं आहे. गावातल्या गावात आमच्यात तर सोयरिका होते, पण तिलीम आणि कुंड्याचे सोयरिका आता चालू झालेले आहे आमच्या गावात. त्याच्यामुळे आता आम्ही खूप पुढारलो. तर हे का झालं, हे एक प्रकारे आम्ही पहिले समजून घेतलं. समजून घेतल्यानंतर त्याचं तत्व अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि आमच्या आई वडिलांचे जे चुकीचे कर्म होते का ज्याच्यामुळे आम्हाला परेशानी होत होत्या, त्या कर्माला आम्ही शुद्ध केलं. आणि या अर्थानं त्यांना आता सद्गती प्राप्त झाली. माझ्या आईबद्दल जे माझ्या मनामध्ये जे चुकीचं होतं तर ते आता नाही राहिलं. मला समजलं की नाही, तिच्याकडे ते रूढी परंपरेनं आलेलं होतं. म्हणून आता आपल्याला वर्तमानामध्ये आपण काम करत असताना जरी आपले आई वडील किंवा आपले म्हणजे वर्तमानात असलेले आहेत ते संस्कार आणि तसे आहेत, तर काही गोष्टी आपल्याला त्याच्यावर म्हणजे चांगल्या करावं लागते. या अर्थानं एक प्रकारे ते आहे. आता उदाहरणार्थ आई गेल्यानंतर ताईला किती भरून आलं नाही का. मग आता ताईकडे ते काम कसं आलं की ताई त्यांच्या कुशल कर्मामुळे खूप प्रभावित झाल्या. प्रभावित झाल्यामुळे ॲटोमॅटिकलीच आपण ज्या कर्मापासून प्रभावित झालो ते कर्म आपल्याकडून होत राहते. मग ताईकडे जर ते चांगलं कर्म करण्याची जर प्रेरणा आली असेल तर ते कुठून आली, शारदाईकडून आली. शारदाईने जर ते कुठून घेतली असेल तर दुसऱ्याकडून घेतलेली आहे. तर ही गोष्ट करत असताना आपल्याला अशा गोष्टी करावं लागते. आणि ते काही कोणाकडे जन्म घेणार नाही, कोणाच्या पोटी काही येणार नाही, हे मात्र समजून घ्यावं लागते. आणि आपण कोण किती काही जरी काही म्हटलं का मी खूप दिवस जिवंत राहिलो पाहिजे, तर आपण जिवंत राहत नाही. त्यामुळे आपल्याला वर्तमानामध्ये निसर्ग नियमानुसार जे जे काम करता येते ते केलं पाहिजे. आणि ते केलं तर मग आपल्याला कोणी जर केलं तर जास्त दुःख होत नाही. असं म्हणतात, तुम्हाला जर हे समजलं तर हे तुम्हाला तुमच्यामध्ये मैत्री निर्माण होते. बौद्ध धर्माची शिकवणची जी बेस आहे मैत्री आहे.
मैत्री म्हणजे काय का सर्व जे मनुष्य मात्र आहे म्हणजे स्त्री आणि पुरुष हे सार्वच घटकापासून बनले आहे, सारख्याच घटकापासून बनलेले आहे. मग स्त्रियांबद्दल काही त्या कमी आहे असं पुरुषांना वाटत नाही आणि स्त्रियांना असं वाटत नाही का पुरुष काही आमच्यापेक्षा बलवान आहे म्हणून ते आणि आम्ही सारख्याच आहे असं वाटणं म्हणजे पहिली लेवल आहे चित्ताची आपल्या, ती म्हणजे मैत्री आहे, सकारात्मकता आहे, भेदभाव निर्मूलन आहे. ते गटपटच पहिलेच चालले जाते, पोटजाती पहिलेच चालले जाते आणि वैश्य ब्राह्मण ते तेली माळी कुणबी याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. निसर्ग नियमानुसार दोनच वर्ग आहे, पुरुष आणि स्त्री. एवढी चांगली अंडरस्टँडिंग आपली होऊन जाते आणि एवढी चांगली अंडरस्टँडिंग होऊन झाल्यानंतर कोणी जर वारलं, कोणी जर गेलं तर त्यांच्याबद्दल करुणा निर्माण होते आणि हे जर आपल्याला समजलं नाही तर मग दुःख निर्माण होते, दया निर्माण होते. आपल्याला म्हणजे करत आपण काहीच नाही पण फक्त काय करतो त्या कुत्र्याला बोलावं का असं करतो. म्हणजे उदाहरणार्थ सृष्टीला जर काही झालं तर सृष्टीच्या बद्दल माझ्यात जर मैत्री नसेल तर मला फक्त काय होईल दयाने, अरे किती सृष्टीचं अभाग्य आहे, तिला काहीच नाही. पण मला जर मैत्री असेल तर सृष्टीला जर काही झालं तर तिला काहीतरी मी मदत केली पाहिजे म्हणून लगेच मी ती ऍक्शन घेईल का तिला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी पूर्णत्वानं करेल. नाही पण मैत्री नसली तर काय, कशी गेली बाई, चांगली होती माय, अमकं होतं माय, डमकं होतं माय, टमकं होतं माय. नाही त्याला लागलंय तर जरी पैसे असले तर मदत करण्याच्या ऐवजी द्यायचं नाही, ते काय आपल्याकडे नाही नाही आपणही दिले असते असं झालं. हे काय झालं, शोक करणे आणि दुःख करणे. ह्या अशा गोष्टी आपण काय पाहतो, कारण का बुद्धिझम मधलं समजलं नाही, कारण का ते आपल्यासारखे जीवच आहे, त्यांच्याकडे त्या गोष्टी नाही आपल्याकडे आहे, त्या पकडून ठेवल्या पाहिजे पेक्षा आपण त्यांच्या वर्तमानामध्ये उपयोगी लावल्या पाहिजे. आणि मग तिथून सुरू होते की दान हे जे आहे बुद्धिझमचं मेन तत्व आहे आणि त्याग करणं हे बुद्धिझमचं मेन तत्व आहे. मग आपल्याला मृत्यूपासून काय शिकणं आहे की मृत्यू हा सर्वालाच येणं आहे, त्याच्यामध्ये जास्त दुःख किंवा छाती बळवत बसण्याचं काम काही नाही. त्यांच्यापासून ज्या चांगल्या आपण गोष्टी घेतलेल्या आहेत त्या प्रेरणा म्हणून आपण समोर घेऊन गेलं पाहिजे. सोबतच आपल्या असं लक्षात आलं पाहिजे की आपणही मेल्यानंतर लोकांनी आपल्या चांगल्या गोष्टीचंच अनुकरण केलं पाहिजे, वाईट नाही. तर वाईट गोष्टी अजिबात न करण्याचा संकल्प घेणे. लहान लेकरा समोर नाही क्रिस्टल प्यायची, कोणाच समोर नाही प्यायची, पोट्याला तंबाखूची पुडी आणायला अजिबातच लावायची नाही का. नाहीतर इकडे आपण बुद्धम शरणम गच्छामी म्हणतो, तंबाखू म्हणतो राजो. काही लोक तर पूजा गिजा झाली का आणणार म्हणते ते आपली गावराणी असेल तर गावराणी, देशी असेल देशी. कारण का आताच पूजा, अरे आताच तुमच्याकडे पूजा झाली ना, आताच का. एका ठिकाणी मी पूजा घ्यायला गेलो, वाढदिवसाची पूजा झाली, जमलं म्हणे खूपच सुंदर पूजा घेतली, तुमच्यासारखी पूजा बघा म्हणे. काल निधन की अरे बापरे म्हटलं हे काय आताच राजू आपण पूजा घेतली नाही, आमच्या इकडे असं. तर असं ते आहे. वेळ संपलेला आहे 30 मिनिटाचा, तर आता आपण थांबणार आहोत. तर लक्षात आलं काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या घ्यायच्या आहे की मी असे कोणतेही कर्म करणार नाही का मी मेल्यानंतर त्याचं स्प्रेड होत राहील आणि मी असेच चांगले कर्म करीन का मी जरी गेलो तरी सगळेजण ते करत राहील. म्हणजे कुशल कर्म करण्याचं आपण म्हणजे प्रतिज्ञा करणं आणि अकुशल कर्म करायचं नाही याची प्रतिज्ञा करणं, नाही का. ह्या दोन गोष्टी जर आपल्याला आज समजल्या तर समजायचं आपण आज कोणाला शारदा आईला श्रद्धांजली वाहिली. एका समजलं नाही तर समजायचं इथं आपण चुप करायसाठी बसलो होतो, दुःख व्यक्त करायसाठी बसलो होतो आणि शोक व्यक्त करायसाठी बसलो होतो, अन्यथा काहीच नाही का मग दुपारचं जेवण करण्यासाठी बसलो होतो असा त्याचा अर्थ होईल. जर याच्यामधलं जर तुम्ही हे तत्व घेतलं नाही तर मग असं समजायचं की तत्वाला घ्यायसाठी बसलो होतो, त्या 3 गोष्टीसाठी आपण बसलेलो होतो, नाही का. निश्चितच माझ्या बोलण्यानं कोणाला जर दुःख झालं असेल, सृष्टी आणि तिच्या मैत्रिणीला वाईट वाटलं असतं मला माफ करा. कारण का सर्व लोकांना फायदा होण्यासाठी कोणाला तरी शांत करावं लागते, ते माझं शांत करण्यासाठी मला ते करावं लागतं. दुसरा माझ्याकडे काही उपाय नव्हता.
माझा स्वभाव तुम्हाला माहीत नसल्याने होऊ शकते तुम्ही तसं करतो, पण मला माझा स्वभाव जिथं माहीत आहे तिथं लोक चिडचिड राहतात. तर तुम्हाला काही दुःख झालं असेल तर मला माफ करा. मी तुम्हाला सर्वांसमोर आदर्शासोबत माफी मागतो आणि ते माझ्याबद्दलचं काढून टाका. आणि आता आपण त्रिवार वंदन करू आणि धम्मपालन गाथा. धम्मपालन गाथा नंतर त्रिवार वंदन. तुम्ही मला माफ केलं का नाही? केले केलं म्हणते. खरोखर आदरणीय धम्मचारी सुगतानंद अमरावती यांनी आपणा सर्वांना मावशींच्या आणि नानींच्या या आठवणी आपल्याला करून दिल्या. शारदा कांबळे नानी या गेल्या एक वर्ष झालं त्या आपल्यातून निघून गेल्या आणि त्यांची जे पंचस्कंदामध्ये त्यांचं अस्तित्व आहे. जसं की आता धम्मचार्यांनी सांगितलं, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यामध्येच त्या आहेत, आपल्या इथंच आहेत. तर एक चांगलं असं प्रवचन आपणा सर्वांना ऐकायला मिळालं. अगदी 30 मिनिटामध्ये खूप काही धम्मचार्यांनी सांगितलं की व्यसन करू नका, आपल्या परंपरा कशा आलेल्या आहेत, आपल्यातच आहेत. आता त्यांनी उदाहरण दिलं की आपल्या आईनं कसे आपल्याला सांगितलं 6वीच्या वर्गात, तर तेही त्यांच्या मनातून निघून गेलं की तिचं ते अज्ञान होतं किंवा पूर्व धर्मातील ते असल्यामुळं ते रूढीमध्ये बदल झाला. आपण 1956च्या अगोदरचे आणि आत्ताचे यात खूप बदल झालेला आहे. तर आदरणीय धम्मचारी यांनी खूप माहिती दिली, मुलांनाही भरपूर काही सांगितलं की अभ्यास करावा. टी व्हीबद्दलही ते बोलले की दूरदर्शन पाहू नका, दूरदर्शन ज्ञानासाठी पहा, मोबाईलचा वापर करू नका. कारण टी व्हीमध्ये जास्त मालिकेत गुंतलेत आणि त्याच्यात इतकं खराब दाखवलं जातं. आत्ताच धम्मचार्यांनी सांगितलं की आपण यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा मावशींच्या जीवनावर आपण सर्वांनी चांगलं असं ऐकून घेतलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर धम्मपालन गाथा होईल, पंचांग प्रणाम, पुष्प आहेत ते अर्पण आपण मावशींच्या प्रतिमेस करायचे आहेत आणि मग भोजनदान आपल्या कांबळे परिवारामार्फत सर्वांना होणार आहे. तर आता आपण धम्मपालन गाथा धम्ममित्र कांबळेताई या सुरुवात करतील. धन्यवाद भंडारे सर. आपण हात जोडूया सर्वजण. सब पाप सकरं कुशल सौपसंपदा सचित पर्योदफणं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता भौभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सचवजेन होतु मे जयमङ्गलं नति मे शरणं अयं नमो मे शरणं वरम् एतेन सचवजेन होतु मे जयमङ्गलं नति मे शरणं अयं संघो मे शरणं वरम् एतेन सचवजेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. आपण सर्वांनी 3 वेळा पंचांग प्रणाम करायचा आहे त्या जागेवर. पुष्प इथं ठेवलेले आहेत, आपण सर्वांनी अर्पण करायचे आहेत. प्रथम महिला, नंतर मग जेंट्स आणि मग भोजन वाढण्याची व्यवस्था मंडळानं करावी इथल्या व्यवस्थापकांनी. ओके, कार्यक्रम संपला.